हाय, कसे आहात सगळे? पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कुठेतरी फिरायला जायला छानच वाटतं आणि म्हणूनच मग आम्ही कुठेतरी बाहेर पडण्याचा प्लॅन केला. आणि आज मी तुम्हाला कोणतं तरी ठिकाण दाखवणार आहे. आणि फक्त दाखवणारच नाही, तर त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी पण आहेत, त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आज आम्ही निघालो आहोत सारसबागेमध्ये. मी नांदेड सिटीमध्ये राहते आणि आता नांदेड सिटीच्या गेटमधून आता आम्ही बाहेर पडत आहोत. तर सारसबागेबद्दल काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सारसबागेला जाता जाता हे पुण्याचं ट्रॅफिक म्हणजे बाप रे, कसं बसं ट्रॅफिकमधून वाट काढत काढत आणि आता आम्ही सारसबागेमध्ये पोचलो आहोत. तर सारसबाग हे 25 एकर जागेमध्ये वसलेले पुण्यातील एक पर्यटन आकर्षण आहे. पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेमध्ये इसवी सन 1750 साली एक कृत्रिम तलाव तयार करण्यात आला होता. इथे साईडला तलाव आहे, तुम्ही बघू शकताय. आणि या तलावाचा तेव्हा नौका विहारासाठी उपयोग केला जात असे. तलावात सारस पक्षी सोडले होते आणि म्हणूनच या बागेला सारसबाग असे नाव पडले आहे. नंतर श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन 1784 साली तलावाच्या बेटावर एक छोटंसं मंदिर बांधलं व तिथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. हे ऐतिहासिक मंदिर तलावाच्या मध्यभागी असल्यामुळे याला तळ्यातला गणपती असेही नाव पडले आहे. हे सिद्धिविनायक मंदिर, आता इथे सिद्धिविनायक मंदिराच्या आतमध्ये आम्ही निघालो आहोत. इथे वरती मंदिराच्या आवारातला परिसर पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि इथल्या गणपतीच्या मूर्तीची सोंड उजवीकडे वळालेली असल्यामुळे याला सिद्धिविनायक असे नाव पडले आहे. इथे मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती शांत आणि प्रसन्न वाटते. आणि इथे वरच्या बाजूला अथर्वशीर्ष लिहिलेले आहे. इथल्या शांत व मंदिराच्या भक्तिमय वातावरणात लोक आपला बराचसा वेळ घालवतात. इथे खूप शांत आणि प्रसन्न वाटतं. आता मी तुम्हाला गणपतीची मूर्ती पण जवळून दाखवणार आहे. किती आकर्षक आणि देखणी मूर्ती आहे बघा सारसबागेच्या गणपतीची. आणि इथे मंदिराच्या उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ते बाजीराव पेशव्यांपर्यंत अनेक ऐतिहासिक लोकांची छायाचित्रे लावलेली आहेत व त्यांची माहितीसुद्धा त्याखाली तुम्हाला वाचायला मिळेल. तर कशी वाटली तुम्हाला आजची सारसबागेची सैर? तुम्ही सारसबागेला गेलात की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला पुढचं कोणतं ठिकाण बघायला आवडेल त्याबद्दल माहिती हवी असेल तरी नक्की सांगा. ओके, बाय.